जळगावमध्ये सासरच्यांकडून जावयाची हत्या करण्यात आली। प्रेम विवाहाच्या प्रकरणातून हे सगळं घडल्याचं समोर आलेलं आहे। याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूयात। जळगाव शहरात ऑनर किलिंग। प्रेम विवाहाच्या रागातून सासरच्यांकडून तरुणाची हत्या। हुडको भागातील घटनेनं जळगाव शहर हादरलं। जळगाव शहरातल्या पिंपराळा परिसरातील हुडको भागात राहणाऱ्या मुकेश शिरसाटनं 4 फेब्रुवारी 2022 रोजी त्याच भागातील पूजा सोबत प्रेम विवाह केला। पूजाच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हतं। तिच्या माहेरच्यांकडून वारंवार वाद निर्माण करण्यात येत होते। अनेकदा हे वाद पोलिसांपर्यंत देखील पोहोचले। कौटुंबिक वाद असल्यानं पोलिसांनी कठोर भूमिका न घेता या प्रकरणात दोन्ही परिवारांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला। अखेर पूजाच्या कुटुंबियांनी मुकेशचा काटा काढला। यात पूजाच्या माहेरच्यांनी गर्भवती असलेल्या पूजावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवानं बचावल्याचं खुद्द पूजानं सांगितलंय। आम्ही प्रेम विवाह केला, मला सदरच बोलायचे ते, मला सदर मारायचे, धमके द्यायचे, तुझा नवरा राहणारच नाही, मारूनच टाकू त्याला। मला घ्यायला येणार होते, मी नाही बोलली तर माझ्या नवऱ्याला मारून टाकलं सर। माझी एवढीची मुलगी जर 2 वर्षाची, त्यांना लवकर अटक करा ना, फाशीची सजा द्या। 18 जानेवारीला नेमकं काय घडलं? मुकेश सोनवणेचा सासरच्या नातेवाईकांसोबत वाद झाला। वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। रविवारी सकाळी 8:30 वाजता मुकेशवर त्याच्या घरासमोरच हल्ला करण्यात आला। मुकेशच्या सासरच्या नातेवाईकांकडून धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला। मुकेशला वाचवण्यासाठी पुढे आलेल्यांवर देखील जमावानं हल्ला केला। पूजावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। नणंदेनं पूजाला वाचवलं। माझ्या मुलाला रोज नेहमी टॉर्चर करत असेल, बुवा चाल तुला बघून घेऊ, तुला बघून घेऊ, त्यांनी केलं दादा 8-10 जण दादा। मागणी हीच आहे का त्यांना फाशी द्या, बस फाशी द्या त्यांना। नाही त्यांना फाशी दिली तर आम्ही पोलीस स्टेशन कडे येऊ, न्याय भेटला पाहिजे। नाही त्यांना न्याय नाही भेटला मा भावाला तर आम्ही तिथे येऊन पोलीस स्टेशनच्या सामने पेट्रोल टाकून आत्महत्या करून घेऊ। घरासमोरच भर दिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे जळगाव शहर हादरलंय। तर पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना अटक केली असून 3 संशयित फरार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। चाकूने हल्ला केले होते आणि त्यांचा चाकूने हल्ला एका वार त्यांच्या नेकवर लागलं होते, मानेवर लागला आणि त्यांना हॉस्पिटलाइज झालं होते आणि त्याच्यानंतर मर्डर झालं, त्याच्यानंतर त्यांचं मयत झालं होते। त्या गुन्ह्यात त्याच्यानंतर आम्ही पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला मर्डरचा आणि त्याच्यावरती 7 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे। आता शांतता आहे, काही विषय नाही। पुरोगामी महाराष्ट्रात प्रेम विवाहाला टोकाचा विरोध का आणि विरोध झुगारून विवाह केला तर ऑनर किलिंग का? कायदा सुव्यवस्था कुठं आहे, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।